आज आम्हाला जायचे होते गावाला आणि सकाळी सकाळी बघा हा व्ह्यू छान होता आणि आज परत एकदा या जास्वंदीला गुलाबी फूल आले होते आणि याही छोट्याशा झाडाला छान अशी फुलं आली होती आणि खूप प्रसन्न वाटले. मग मस्तपैकी बॅगा भरून घेतल्या. किती नाही म्हटलं तरी बॅगांचा पसारा होतोच आणि ही पोरगी एवढी उड्या मारत होती जायचं म्हणून. निघालो तर हा धो पाऊस पुण्यामध्ये चालू झाला. खूपच जोरात पाऊस येत होता आणि एकच मिनिटात वातावरण चेंज झालं. हे आहे संध्याकाळी 4ची वेळ, पण एवढा पाऊस येत होता की संध्याकाळी 8 वाजल्यासारखं वाटत होतं आणि सगळ्या गाड्या मस्तपैकी ट्रॅफिक झालं होतं आणि गाड्या चालू होत्या. पण आम्हाला म्हटलं आज पोहोचायचंच होतं कसल्याही परिस्थितीत. 2-3 दिवस झालं हा प्रोग्राम मागे पुढे होतच चालला होता. मग शेवटी कसे तरी करून आवरून निघालो आणि या पावसाने असा धुमाकूळ घातला आणि एकच मिनिटात वातावरण सगळं चेंज झालं. इथे मग परी आणि मी थोडंसं असं मस्तपैकी शूट केलं आणि हे बघा, हे कधी हसतच नसतात व्हिडिओमध्ये आणि मस्त मग आम्ही हेच बोलत होतो की बघ, परी बोलत होती की बाबा हसतच नाही आहे मम्मा, हा बाबा फुगलाय असं सगळं आमचं इकडे चालू होतं. तोपर्यंत मग म्हटलं की थोडंसं मस्तपैकी आता शांतपणे जाऊया गावाला आणि आम्ही निघालो होतो गावाला. आणि इथं मग आम्हाला टोलनाक्यावरती असे गजरे दिसले. म्हटलं की आता छान गाडीमध्ये सुगंध येईल, ते गजरे घेऊया. गजरे घेतले आणि यांचं गाडी चालवणं चालू होतं. मस्त यांना असं गाडी चालवायला खूप आवडतं आणि मग परी बनत होती की बाबा हास. मग थोडीशी त्याने स्माईल केली आणि तो थोडा हसत होता. त्यानंतर मग थोडा आम्ही असे व्हिडिओ वगैरे काढले आणि म्हटलं गाडी एवढी घेतली आहे सनरूफची तर त्याचा थोडासा आनंद घेऊया म्हणून एका धरणाजवळ मस्त असं आम्ही दोघींनी उभा राहिलो. पण इतकी गार हवा लागत होती पाऊस पडून गेल्यामुळं की काही विचारू नका. मग एका ठिकाणी आम्ही थोडा नाश्ता करायला थांबलो होतो. तिथे परीला भेटली ही खेळणी. मग ती काय ऐकते होय. मग आम्ही तोपर्यंत सृष्टी आणि मी असं पाय मोकळे करून घेतले आणि परी मस्तपैकी खेळणीवरती खेळत होती. बघा, ती छोटी होऊन छोट्या मुलांची काही मजा वेगळीच असते. त्यांना ही खेळणी वगैरे खेळण्यात वेगळाच आनंद भेटतो. आणि मग आम्ही या हॉटेलला थांबलो होतो. फलटण मार्गे आल्यानंतर तशी जास्त हॉटेल्स नाही आहेत, पण हे एक हॉटेल खूप छान आहे जिथे आम्ही नेहमीच येता जाता थांबतो. तिथंच अशी मस्त विठ्ठलाची मूर्ती आहे. विठ्ठलाला बघितलं की पंढरपूरमध्ये जातोय याची जाणीव झाली आणि खूप छान वाटलं. हिने इकडे स्लाईड वगैरे केली तोपर्यंत आणि मग आम्ही पोहोचलो तर काय, आम्ही डायरेक्ट गोपाळपूरला कधीच नाही जात. आम्ही आमचं जातो नंदुबाईकडे आणि इथे ना परी त्यांना सरप्राईज द्यायला जात होती की बाबा मी आत्तूला सरप्राईज देते आणि आम्ही नेहमी ना आत्तूला घेतल्याशिवाय गोपाळपूरला जातच नाही, कारण की आत्तूला घेतलं की आम्हाला खूप छान वाटतं. इथे बघा पनू दिदीला तिची मिठी मारणं चालू आहे. पनू दिदी म्हणजे आमची फेवरेट दिदी आहे आणि आत्तू मला बघून खुश झाली होती आणि त्या दोघीही आवरून बसल्या होत्या कारण आम्हाला जायचं होतं. आणि आज होता आमच्या आहोंचा बड्डे. आज म्हणजे उद्या बड्डे आहे, पण आम्ही तो रात्री 12 वाजता सेलिब्रेट करणार होतो. इकडे बघा सृष्टी दिदी पण आली आहे. घरी गेलो तर आमच्या आत्यांनी चूल मांडली होती मस्तपैकी. यांना आवडतं म्हणून मटण केलं होतं आणि मग आम्ही मस्त गप्पा मारत बसलो छानपैकी. गप्पा काही कधी संपतच नाहीत आणि आम्ही काही नंदन भाऊजाईसारखं राहतच नाही, मैत्रिणी असल्यासारखंच असतो. त्यामुळे आमच्या गप्पांना उधाण आलं होतं आणि इकडे सासूबाईंचं भाकरी करणं चालू होतं. गावाला गेलं की आयतं जेवायला मिळतं आणि खूप छान वाटतं. आणि या सगळ्या पोरी एकमेकींना भेटून खुश होत्या. तोपर्यंत प्रणाली इकडे आमचे व्हिडिओ घेत होत्या. त्यांना असे पोज द्यायला खूपच आवडतं. मग मी म्हटलं त्यांना मलाही घ्या थोडंसं व्हिडिओमध्ये. मग आम्ही थोडंसं हसलो वगैरे आणि त्यानंतर पोरींच्या गप्पा मारणं तर चालूच होतं आणि आमच्या वहिनीने आणला मस्तपैकी आयता चहा करून, खूप छान होता. त्यानंतर इकडे आमचं सेलिब्रेशनचे तसे खूप व्हिडिओज नाहीत काढले, मग फोटोज अपलोड करते. मस्तपैकी सगळ्यांनी यांना केक खाऊ घातला आणि आपल्या घरच्यांसोबत सेलिब्रेशन करण्याची मजाच काही वेगळी असते. ही मजा आम्ही घेत होतो आणि अनायसे आमच्याकडे पाहुणेही आले होते तर सगळ्यांनी मिळून सेलिब्रेशन केलं. आणि ही बघा, ही टॉम अँड जेरीची जोडी. हे दोघं आहेत माझे भाचे आणि हे ना एकदम असे मजा मस्ती करत असतात आणि ह्या दोघांचं काय सिक्रेट चालू होतं देव जाणे. उद्या मस्त सेलिब्रेशनचा ब्लॉग येणार आहे, तो तुम्ही नक्की बघा. बाय.